नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी चाललो आहे खारबावचा फिश मार्केट एक्सप्लोर करायला। तर खारबावला सुकी मच्छी खूप स्वस्त मिळते आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेच असेल की सुकी मच्छीचा रेट खूप वाढलेला आहे। तर सध्या काय सुकी मच्छीचा रेट आहे आणि तुम्हाला या मार्केटला कसं यायचं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। तर चला आता तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो खारबावच्या बाजारामध्ये। तर पाहू शकता इकडनं हा बाजार स्टार्ट होतो तो डायरेक्ट ब्रिज पर्यंत असतो। खारबावचा पूल आहे तिथपर्यंत असतो आणि ह्या साईडला खारबावचा गाव आहे। तरी बघा पान कावले आहेत, पापलेट आहेत छोटे। मावशी कसे दिले पापलेट? 250 रुपये। 250 रुपये किलो ना? हे बघा पापलेट छोटे आहेत, 250 रुपये किलो आहेत। आणि ही वाकटी कशी दिलेली आहे? 200 रुपये जुडी। बघा 200 रुपये जुडी आहेत आणि मोठी वाकटी आहे। साईज तुम्ही पाहू शकता, खूप जास्त मोठी आहे। मांदेली कशी दिली? 200 रुपये किलो मांदेली आहे। बघा ही 200 रुपये किलो मांदेली आहे। आणि हा बोंबल्या आहेत छोट्या, निर्ली बोलतात त्याला। तरी 300 रुपये आहे का? 300 रुपये आहे का? बघा 300 रुपये आहे निर्ली। आणि ते छोटे वाटे सुद्धा लावलेले असतात, हे 50 रुपयाचे असतील। हे बघा 50 रुपयाचे वाटे आहेत। आणि जर तुम्हाला वाट्यावरती पाहिजे असेल तर तुम्ही वाट्यावरती सुद्धा घेऊ शकता। आणि इथे तुम्हाला जो रेट तुम्हाला सांगतात तो कमी सुद्धा होऊ शकतो। तुम्ही ज्या प्रकारे घेणार त्या प्रकारे हा रेट असतो। ही पाटी कशी दिली आई? 400 रुपये की आहे का? किती असेल अंदाजे? 100चे जास्त असेल। बघा ही 400 रुपये। आणि छोटी पाटी 200 रुपये पाटी आहे, पाहू शकता इथे। आणि ज्या साईजचे तुम्ही बोंबील घेणार त्या साईजने तुम्हाला इथे प्राइस भेटेल। आणि ही पण 400 रुपये आहे। बघा साईज वरती डिपेंड आहे, ज्या साईजचे घेणार त्या साईजला तुम्हाला इथे प्राइस भेटेल। वाकटी कशी आहे तुमच्याकडे? 300 रुपयाला हा अख्खा गड्डा। बघा 300 रुपयाला अख्खा गड्डा। किती असतील याच्यात? 12 वाकट्या आहेत बघा 300 रुपयाला। आणि ही कर्दी कशी दिली सुकट? 300 रुपयाला पाटी आहे। बघा ही किती असेल ही अंदाजे? अर्धा किलो असेल। बघा अर्धा किलो आहे। आणि हा जवल्याचा वाटा 100 रुपयाला पाटी आहे बघा जवल्याचा पण। आणि एक पायलीच्या आसपास होईल हा। हे बघा हे बोंबील पण सेम प्राइसला आहेत। आणि ही मोठी पाटी आहे। ही मोठी पाटी कशी दिली? 1500 रुपये। बघा ही 1500 रुपये आहे। आणि किती किलो असेल अंदाजे? 3 किलो असेल बघा हे। आणि याची साईज पण तुम्ही पाहू शकता, खूप मोठी अशी साईज आहे। आणि या बोंबीलची साईज थोडी कमी आहे म्हणून याची प्राइस कमी आहे। आणि याच्यामध्ये क्वांटिटी सुद्धा जास्त आहे, पाटी सुद्धा मोठी आहे, पाहू शकता। चला पाहूया इथे कशी बोंबील भेटतात। मावशी कसे दिले बोंबील? 1500 डबल लाईनीची आहे। बघा ही 1500 रुपये पाटी आहे, डबल लाईनची आहे। आणि ही सुकट कशी दिली? 500 रुपयाला 2 आहेत। बघा ही 2 घेतले तर तुम्हाला 500 रुपयामध्ये भेटतील। आणि ह्या बोंबीलची क्वालिटी पाहू शकता, खूप मस्त अशी बोंबीलची क्वालिटी आहे। कशी आहे ते बोंबील? 350ला दिली। बघा इथे प्राइस सुद्धा कमी होते, असे नाही की प्राइस जे सांगाल तीच प्राइस आहे, प्राइस कमी होते। तुम्हाला इथे बार्गेनिंग करता आलं पाहिजे, जसं तुम्ही बार्गेनिंग करणार त्या प्रकारे इथे प्राइस कमी होईल। ही पाहू शकता तुम्ही 250 रुपयाची पाटी आहे। ही छोटे बोंबील आहेत। आणि ही मोठी बोंबलांची हे बघा ही 400 रुपयाची पाटी आहे। आणि बोंबीलची साईज मोठी आहे। आणि हे मोठे बोंबील आहेत, यांची काय आहे? 500 रुपये आहे। बघा हे मोठे बोंबील आहेत म्हणून यांचे 500 रुपये आहेत। आणि वाकटी कशी दिली तुमच्या इथे? 300 रुपयाला। किती असेल एका झुलक्यामध्ये? 12 असतात का? 12 असतात। बघा ही मावशी आहे, इथे येऊ शकता तुम्ही। आता बघा या मावशीकडे आलो आहे आपण। मावशी कशी पाटी आहे तुमच्याकडे? ही पाटी कशी दिली? 400 रुपये पाटी आहे। आणि साईजमध्ये बघा डिफरन्स आहे, साईज मोठी आहे। आणि ही कशी दिली? ती पण 400 आहे का? हे बघा ही पण 400 आहे। ते मोठे आहेत आणि छोटे आहे, याच्यामध्ये क्वांटिटी जास्त भेटेल। आणि ही खालती पाटी ही 300 रुपये पाटी आहे। बघा ह्याच्यामध्ये मोठे बोंबील आहेत, पाहू शकता तुम्ही। 300 रुपयाला मस्त पाटी लावलेली आहे मावशीने। वाकटी कशी दिली इथे? 250 रुपयाला आहे का? किती येतील? 10 येतील का? 250 रुपयामध्ये 10 आहेत। बघा 800 रुपयाला आहे का? बघा 800 रुपयाला आहे। मोठी साईज पाहू शकता तुम्ही, केवढे मोठे बोंबील आहेत बघा। निर्ली कशी लावली मावशी? 300 रुपये आहे। बघा 300 रुपये। सुकट कशी दिली इथे? 500 रुपये सुकट झाले बघा, पण क्वालिटी पण चांगली आहे। बोंबील कशी दिले ते? 700 रुपये आहे का? बघा 700 रुपये आहे। आणि साईज पण मस्त आहे। 700 रुपये किलो भेटेल ना? 700 रुपयामध्ये किलो आहेत बघा। जवला कसं दिलं आहे मावशी?
400 रुपये किलो आहे. आणि डब्बा डबा 70. डब्बा 70 रुपये आहे. महाग झाले ना एकदम आता. बघा बोटी बंद झाले आणि महाग झालेले मावरं सगळ्या. कशी सुकट दिली आहे मावशी? 400 रुपयाला दिली का? 400 रुपयाला दिली बघा. ही बोंबील कशी दिले? 400 रुपये पाटी आहे का? बघा 400 रुपये पाटी आहे. आणि गिराईक एकदम कमी आहे ना आज? येईल. मी लवकर आलो जरा आज. हे निर्ली कशी दिली? 400 रुपये बघा. हे सुरमई कशी आहे? 800 रुपये. 800 रुपये किलो. बघा सुरमई मोठी आहे, 800 रुपये किलो आहे. आणि ही वाव 1200 रुपये. 1200 रुपये आहे बघा. ही तुमचं आणि त्यांचं वेगवेगळं दुकान आहे का? एकच आहे ना? हे बघा हे दादा आहे तिथे ब्रिजच्या इथं त्यांचं दुकान आहे. थोडंसं पुढे यायला लागेल तुम्हाला आणि ते त्यांचं दुकान आहे. प्राईस पण सुद्धा इथे कमी आहे. प्राईस असं जास्त आहे असं नाही. हा मासा वेगळा आहे का दादा? गोल मासा आहे. गोल मासा आहे का? गोल मासा कसा आहे? 800 रुपये आहे. 1 किलो 600ला भेटेल बघा. प्राईस कमी होईल आहे दादाकडे. 100 रुपयाला एक आहे बघा. आणि ही मोठी कशी आहे? 200 रुपयाला एक आहे. एका झुलक्यामध्ये किती असतील? 12 असतात बघा. कमी जास्त होईल बघा. इथे प्राईस असं आहे नाही की स्वतः सांगतात इथे जे विकतात ते की इथे प्राईस कमी जास्त होईल. तुम्ही एकदा इथे या आणि व्हिजिट करा. पहा इथे कशा प्रकारे मच्छी भेटते आणि क्वालिटी सुद्धा आहे मावऱ्याची. आणि चव सुद्धा तुम्हाला समजेल. तुम्ही दुसऱ्याकडून घेणार तर तुम्हाला चवीचा सुद्धा फरक भेटेल. इकडे पाहू शकता बोंबीलची क्वालिटी मस्त मस्त आहे. आणि आता यांनी शॉप लावायला लावले. मी लवकर आलो आहे आज थोडा, त्याच्यामुळे पाहू शकता इथे शॉप लावायला लावलेत. त्याच्यामुळे गर्दी सुद्धा नाही. कसे बोंबील दिले आहेत मावशी? 900 रुपये किलो आहे. 900 रुपये किलो का? बघा 900 रुपये किलो झालेले आहेत. दिवचे बोंबील आहेत. दिवचे बोंबील काय किती दिले बोंबील? हे 600 रुपये किलो आहे. 600 रुपये किलो आहेत बघा. हे 600 रुपये किलो आहेत. 500 वाले. हे बघा 500 रुपये आहेत. आणि प्राईस काय कमी होईल ना? थोडं कमी होईल. कमी होऊन जाईल बघा. 50 रुपये कमी होतं. किलो मागे 50 रुपये कमी होतं. जास्त घेतले तर अजून थोडेफार कमी होऊन जातील ना. हे बघा सुकट कशी आहे तिथे? 500 रुपये किलो आहे बघा सुकट. कशी वाव लागली दादा? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. कुठली ही पिवली आहे का काली आहे? ही काली आहे. ही लहान साईज पण पिवलीमध्ये. पिवली कशी दिली? 400. 400 रुपये किलो आहे बघा. जवला आहे. जवला कसं दिलाय? जवला 300 रुपये किलो. 300 रुपये किलो आहे. ढोमिली कशी लावल्यात? डोंबेली 200 रुपये. 200 रुपये किलो आहेत बघा ढोमिली दादाकडे. आणि बोंबील कसे लावल्यात? बोंबील 500 विकतो आम्ही. ते 450 देणार. तेव्हा 450 रुपयेमध्ये तुम्हाला भेटणार इथे. आणि क्वालिटी बघा चांगली आहे. मोठे बोंबील आहेत, छोटे बोंबील नाही आहेत. सुकट कशी आहे तुमच्या इथे आता? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे बघा. सुकट सगळीकडे 400 रुपये सेम प्राईस आहे. दिले ते 300 रुपये वाटते आहे. आणि किती आहे त्याच्यात? 12 येतात बघा 300 रुपयामध्ये. हे कशी दिली आपली निर्ली? 800ला पाटी. 800 रुपयाला पाटी आहे. आणि या सुकट कशी आहे? सुकट पण 800. 800 रुपये. मांदेली अंधेरीचे 400. 400 रुपये आहेत बघा. ही मोठी पाटी कशी दिली? 1500. 1500 रुपये. आणि पाटी पाहू शकता किती मोठी आहे. बोंबीलची साईज छोटी आहे आणि याच्यात क्वांटिटी सुद्धा जास्त असेल कारण की बघा साईज सुद्धा मोठी छोटी आहे. आणि ही कशी दिली आहे? सेम आहे का? 300 रुपये आहे बघा. ही 300 रुपये. 300 रुपये पाटी आहे. हा होता खारबाचा सुक्या मच्छीचा मार्केट. आणि जर तुम्हाला स्वतः सुकी मच्छी पाहिजे असेल होलसेलमध्ये तर तुम्हाला मार्केट पूर्ण फिरावं लागेल. कारण की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असेल की काही ठिकाणी सुकी मच्छी स्वस्त सुद्धा आहे, काही ठिकाणी महाग सुद्धा आहे. सध्या बोटी बंद असल्यामुळे सुक्या मच्छीचा रेट सुद्धा वाढलेला आहे. काही ठिकाणी तुम्हाला स्वस्त सुद्धा भेटेल. हा मार्केट फक्त बुधवारी लागतो. जर तुम्हाला या मार्केटला यायचं असेल तर तुम्हाला बुधवारी या मार्केटमध्ये यायचं आहे. आणि सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा मार्केट असतो. आणि ह्या मार्केटला तुम्ही येऊ शकता. दर बुधवारी हा मार्केट लागतो. आठवड्याचा हा बाजार असतो सुक्या मच्छी. इथे तुम्हाला होलसेलमध्ये सुकी मच्छी मिळून जाईल. हा व्हिडिओ मी आता बनवलेला आहे. आणि जर तुम्ही 1-2 आठवड्यानंतर या मार्केटला व्हिजिट करा, मच्छीचा रेट वेगळा सुद्धा असू शकतो, स्वस्त सुद्धा असू शकते सुकी मच्छी किंवा महाग सुद्धा असू शकते. तर त्यानुसार तुम्हाला या मार्केटला जायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये बस मला एवढंच सांगायचं होतं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला बाय बाय.